प्रथम नमन पांडुरंग गुरु प्रथम नमन पांडुरंग गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संताचिया आत्मज्ञ कृपादान कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू दाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू गुरुदास बोला बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका हा बाबाजी सद्गुरु दास तुका उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात आज भगवान बोधेश्वराच्या कृपेने आपल्या इथे चाललेला हा श्री रामनवमी महोत्सव आणि या महोत्सवामध्ये अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण संगीत श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ या ज्ञानयज्ञाच्या सांगता समारंभाच्या निमित्ताने काल्याच्या प्रसंगामध्ये निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. काला याच प्रकरणातील अभंग आहे. छोटासा अभंग आहे, अर्थाच्या दृष्टीनं महान आहे. अभंगाच्या वतीनं जो आपल्याला काल्याचा प्रसंग पाहायचा आहे, चिंतन साधायचं आहे, तत्पूर्वी आपण थोडीशी प्रस्तावना पाहू. विठ्ठला विठ्ठला राम जन्म महोत्सव 79 वर्ष या वर्षी या उत्सवाला पूर्ण होतात. अर्थातच एवढा प्राचीन धार्मिक सोहळा आपल्या बोदेगाव येथे जवळजवळ 79 वर्षापासून साजरा होत आहे. उत्सवाचं दिव्यत्व आहे. भगवान बोधेश्वराची कृपा आहे, साधू संतांची कृपा आहे. त्या कृपेशिवाय हा उत्सव होऊ शकत नाही. आणि म्हणून या उत्सवामध्ये, या वर्षीच्या या उत्सवात मला ही काल्याची सेवा करण्याचा सुयोग आला. सुयोग येण्याचं कारण एवढंच की आमचे परमप्रिय श्रीराम गडदेव यांच्या परिचयाने व त्यांचे मित्र जे पुण्याला राहतात, दास साहेब म्हणून, त्या दास साहेबांच्या प्रेमास्तव आणि यांच्या प्रेमास्तव आज मला बोधेगावच्या बोधेश्वर मंदिरामध्ये ही कीर्तनरूपी सेवा करण्याचा सुयोग आला. त्याच्या पाठीमागे ते दोघंच नाहीत, तर संपूर्ण ग्रामस्थ मंडळी आहे, कार्यक्रमाची उत्सव समिती आहे, सोबतच आपल्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे गुणीजन आहेत, गायक आहेत, वादक आहेत. या सर्वांच्या सहकार्याशिवाय कोणताही कार्यक्रम होत नाही.
आणि या परिसरामध्ये काही महिन्यापूर्वी मी तळेगाव येथे कार्यक्रमासाठी आलो होतो. त्यावेळी श्रीराम गर्दे सुद्धा तेथे कार्यक्रमाला आले होते. त्यांनी सांगितलं, बाबाजी आमचं गाव इथून जवळच आहे. त्यावेळी काही इथं येणं झालं नाही, परंतु या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज इथं येणं होत आहे. भगवान शिव दर्शना गेल्याबरोबर अतिशय मला प्रसन्नता वाटली, आनंद वाटला. जे स्थान जागृत असतं, ज्या स्थानाची शक्ती जागृत असते, आणि शक्ती जागृत राहण्यासाठी एवढ्या वर्षाचा हा परमार्थ आहे. मंदिर किती प्राचीन असेल, किती जुनं असेल, परंतु त्या मंदिरामध्ये साधना नसेल, भजन नसेल, चिंतन नसेल, पूजा पाठ नसेल, तर शक्ती मात्र ऱ्हास पावत असते. हिंदीमध्ये एक म्हण आहे की होनहार बिरवान के होत चिकने पात, आणि आपल्या मराठीमध्ये त्या म्हणीचा एवढाच अर्थ आहे की बाळाची पाय पाण्यात दिसत असतात. काय गावाच्या शिबेवरती आल्यानंतर गावाचा विकास दिसायला लागतो, वेसी मध्ये आल्यानंतर गाव दिसायला लागतं, आणि गावात आल्यानंतर संस्कृती आणि समाज दिसायला लागतो. म्हणून आपल्या येथे आल्यानंतर आपल्या गावची धार्मिकता, गावचे आपले सरपंच साहेब असतील, त्यांचे सहकारी मंडळी असतील, या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील, त्यांचे सहकारी मंडळी असतील, आल्याबरोबर या मंडळीचा परिचय झाला आणि त्या परिचयातून मला गाव कळालं. लक्षात ठेवा, जवळजवळ 40 वर्षापूर्वी मी या गावातून येऊन गेलेलो आहे, परंतु त्यावेळी माझा आणि तुमचा काही परिचय नव्हता. त्याचं कारण असं, मंदिरात गेल्याबरोबर मला 40 वर्षाची प्राचीन स्मृती जागृत झाली. मी या देशाचा 7 वर्षे 20 दिवस पायी प्रवास केला, संपूर्ण देशाचा, हिमालयापासून तर लद्दाख पासून कन्याकुमारीपर्यंत, इकडे द्वारकेपासून जगन्नाथपुरीपर्यंत अशी चौफुली तर मी केली. पण 7 वर्ष म्हणजे खूप होतात. मी संपूर्ण देश त्यावेळी पायी पिंजून काढला, आणि त्या प्रवासात असताना मी बोधेगावला आलो होतो या मंदिरात. मला मंदिरात गेल्यानंतर स्मरण आलं त्या गोष्टीचं, म्हणून तुम्हाला सांगतो. विठ्ठला 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 परळीचा परिसर आहे. भगवान वैद्यनाथाची कृपा आहे. या परिसरामध्ये सुद्धा थोर थोर संत महात्मे साधू होऊन गेले. त्यांच्याही पदस्पर्शाने पावन झालेली ही बोधेगावची भूमी आहे. भगवंताच्या वास्तव्याने पुनीत झालेली भूमी आहे. आणि या भूमीमध्ये आल्यानंतर आजच्या चिंतनार्थ निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आणि या अभंगाकडे आपण ओळण्यापूर्वी अभंगाची थोडीशी प्रस्तावना पाहून नंतर अभंगाचं चिंतन करू. विठ्ठला विठ्ठला वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे काला म्हणजे आपण 7 दिवस केलेल्या अनुष्ठानाची फलश्रुती. प्रत्येक कर्म जीव हा फलाच्या आशेने करत असतो. म्हणून परमार्थ सुद्धा तुम्ही आम्ही जो करतो काहीतरी फलाच्या आशेने करतो, काहीतरी आपल्याला मिळायला पाहिजे. कर्म करत असतो आपण, त्याचा अप्रत्यक्ष परोक्ष फल आहे. परमार्थाचं अपरोक्ष फल आहे. कर्माचं फल उधार आहे आणि परमार्थाचं फल नगद आहे. काय त्याला दृष्ट फल म्हणतात. काही अदृष्ट फल असतात, काही दृष्ट फल असतात. आपण आता यज्ञ केला आणि कधीतरी आपल्याला स्वर्ग मिळणार आहे. जो मिळणार आहे तो स्वर्ग आपण पाहिला नाही, फक्त ऐकला आहे, परोक्ष आहे. यज्ञाचं फल स्वर्ग आहे, त्याचं फल प्रत्यक्ष नाही, ते परोक्ष फल आहे. आपण ऐकलाय आणि आपल्याला हा विश्वास आहे की त्या ठिकाणी मिळणार आहे, कारण आपण यज्ञ केलेला आहे. त्याच्यात कोणाकोणाला शंका येते, आपण केला एवढा खर्च पण मिळतं किंवा नाही.
परोक्षामध्ये विश्वास नसतो आणि अपरोक्षामध्ये काय विश्वास हा प्रश्नच नाही. म्हणून परमार्थ अपरोक्ष फलाला देणार आहे. असा केल्यानंतर असंच त्याचं फल मिळतं. म्हणून आपणही राम जन्म महोत्सवाच्या निमित्ताने 7 दिवसपर्यंत जी आराधना केली त्या आराधनेचं फल आज आपल्याला काल्याच्या कीर्तनातून मिळणार आहे. विठ्ठला 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 हो. काला शब्दाचा अर्थ आहे प्रेम, काला शब्दाचा अर्थ आहे साध्य, काला शब्दाचा अर्थ आहे साधन. काय काला शब्दाचा अर्थच आहे की प्रेमास्पद श्रीकृष्ण. भगवत प्राप्ती म्हणजेच काल्याची प्राप्ती. मग वैष्णवाने आयुष्यभर जी साधना केली ती भगवत प्राप्तीसाठी. गोकुळामध्ये देव आला, देवाला घरा नंदाची या गावा, धन्य त्यांच्या दैवा देवाला. काय त्यांचं दैव धन्य आहे. आपण त्याच्या प्राप्तीसाठी भजन करतो, कीर्तन करतो, पूजन करतो, तपश्चर्या करतो, तरी सुद्धा तो आपल्याला प्रत्यक्ष होतो का? नाही. म्हणून गोपिकांच्या परमार्थाला प्रत्यक्ष फल आला, अपरोक्ष फल श्रीकृष्ण. काय देव त्यांच्याबरोबर नांदला. किती भाग्यशाली. विठ्ठला विठ्ठला आणि समग्र गोकुळवासी धन्यवान आहेत, पुण्यवान आहेत. काय प्रत्येकाचा विषय देव आहे. गोकुळात जन्मलेले गोपीजन होत्या, गोपाळ होते, वृक्षवेली होत्या, पशु पक्षी होते. सर्वांना भगवंताचं सहदर्शन. धन्यास्म मूढमतयो हरण्य येता. तिथले पशु पक्षी सुद्धा धन्य ज्यांच्या डोळ्याने प्रत्यक्ष देव पाहिला. ते पाहण्यासाठी आपण किती वर्षापासून परमार्थ करायला लागलो. 80 वर्ष झाले की नाही? आला का तो एखाद्याच्या स्वप्नामध्ये की मी तुझ्या स्वप्नात आलो? गोपिकांच्या सारखं शुद्ध प्रेम असावं लागतं. निर्मल जन मन सो मोही पावा, मोही कपट छल छिद्र भावा. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. निर्मल जन मन सो मोहि पावा, मोहि कपट छल छिद्र भा. राम सिया निर्मल जन मन सो मोहि पावा, मोहि कपट छल छिद्र भावा. मन निर्मळ असेल, हृदय निर्मळ असेल, चित्त निर्मळ असेल. काय गोपिकांनी कोणती अनुष्ठानं केली नव्हती, कोणती तपश्चर्या केल्या नव्हत्या, कुठे त्या ठिकाणी लंगुटी लावून बसले नव्हते कोणीच त्या गावचे लोक. काय तरी सुद्धा देव त्यांच्यासाठी आला. किती विशेष आहे. योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजनी, पाहता पाहता मना न पुरे धनी. योग्यांना दुर्लभ असणारा गवळण म्हणते, हे साजनी सखे तो मी सहज पाहिला, मी बोलावला नाही तो आला. तुमचं हृदय तेवढं शुद्ध झाल्यानंतर देव तुम्हाला बोलवायचं काम नाही, देवच तुम्हाला शोधत येईल. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, निर्मळ
मने चित्त करावे निर्मळ येवोनी गोपाळ राहे तेथे. हृदय निर्मळ असेल तर परमात्मा आपोआप तुमच्या जवळ येईल. सर्वांगी सुंदर चित्त जैसे गंगा जळ. गंगेच्या पानामध्ये प्रमाणे चित्त पाहिजे. कबीरा मन निर्मल भया जैसे गंगा पाछे पाछे हरि फिरे कहत कबीर कबीर. कबीरा मन निर्मल भया जैसे गंगा नीर. गंगेच्या जलाप्रमाणे हृदय निर्मळ झाल्यानंतर हरीला शोधायचं काम नाही. पाछे पाछे हरी फिरे कहत कबीर कबीर. कबीराला कृष्णाचा जप करायचं काम नाही पडलं. काय देवानच कबीराचा जप केला. एवढं अंतकरण विशुद्ध असलं पाहिजे. आणि विशुद्ध अंतकरणाचा विषय भगवंत आहे. आणि म्हणून त्या गोकुळामध्ये सर्वच लोक शुद्ध होते, निर्मळ होते, शुद्ध चित्ताचे होते. आणि म्हणून योगिया मुनिजन ध्यानी. योगिया मुनिजन ध्यानी. योगिया मुनिजन ध्यानी. योगिया मुनिजन ध्यानी. ते सुखासनी शयनी. ते सुखासनी शयनी. सुखासनी शयनी. ते सुखासनी शयनी. हरि सुख पावले रे. हरि सुख पावले रे. हरि सुख पावले रे. हरि सुख पावले रे. गोकुळच्या गवळिया. 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 गोपी गोधनास हरी सुख भावने रे. हरि सुख भावले रे. हरि सुख भावले रे. हरि सुख भावले रे. भावले रे. हरि सुख भावले रे. हरि सुख भावले रे. हरी सुख भावले. ओ योगिया मुनिजन ध्यानी. ते सुखासनी शयनी. हरी सुख भावले रे. गोकुळच्या गवळिया. गोपी गोधनास कळा. काय गोकुळामध्ये सर्व होते. योगी होते, मुनी होते, जपी होते, तपी होते, वृक्ष होते, वेली होते, नद्या होत्या, ओहोळ होते, ओढे होते, नाले होते. सर्वांना भगवंतानी समान सुख दिलं. काय सूर्य नारायण कधी म्हणतो का की झोपड्यामध्ये कमी प्रकाश आणि बंगल्यात जास्त? भेदभाव आहे त्याच्यामध्ये? सूर्यनारायणामध्ये जसा भेदभाव नाही, सर्वांना तो समान प्रकाश प्रदान करतो. तसा श्रीकृष्ण गोकुळामध्ये सर्वांना समान प्रेम. कोणाला कमी प्रेम, कोणाला जास्त प्रेम, कोणाला अधिक असं काही नाही. विठ्ठला विठ्ठला. गोपिकांना देव कळाला होता. देव कशाने कळतो? भक्तीने भेटतो आणि ज्ञानाने कळत असतो. देव भक्तीने भेटतो आणि ज्ञानाने देव कळत असतो. आणि गोपिकांचं जीवन होतं कसं? त्यांना सर्व काही मिळालं, पण त्यांनी कोण्या विद्यापीठात जाऊन भक्तीच्या ज्ञानाच्या पोथ्या वाचल्या का? त्यांनी पूजापाठ सुद्धा नाही केला. त्यांनी आपलं हृदय पूजेमध्ये ठेवून दिलं. हातापायानं पूजा करायचं कामच नाही पडलं.
पायानं मंदिरात जावं लागतं, तिथे हातपूजा करतात, मस्तक त्या चरणावर टेकत असतं. गोपिका या भानगडीत पडल्याच नाही. काय त्यांनी जीवनालाच पूजा बनवून टाकलं, संपूर्ण जीवनच पूजा झालं त्यांचं. इतकं पवित्र जीवन. विठ्ठला विठ्ठला त्याने जीवनाला समर्पण केलं, समर्पण. आणि आपण हलकट पिंडीवरचेच फळं उचलून खातो, ठेवत तर नाहीच. कशाला तुम्हाला देव भेटेल. विठ्ठला विठ्ठला लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, केली या वाचून जपत. ज्ञानाशिवाय देव कळत नाही. आणि लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, केली या वाचून जपत. ज्याने जप तप तीर्थ वगैरे काहीच केले नाही, तरी सुद्धा त्यांना ब्रह्मज्ञान झालं. साक्षात यत्र नृत्यती वेदांत डिंडिमः, साक्षात वेदांताचा सिद्धांत श्रीकृष्णाच्या रूपाने गोकुळात नृत्य करत होता. अरे वेदांत तिथे नाचायला आल्यानंतर प्रश्न कुठे उठला बाकी गोष्टीचा. विठ्ठला विठ्ठला सांगण्याचं तात्पर्य गोपीजनांचं गोपाळांचं चित्त कृष्णमय झालेलं होतं. त्यांच्या चित्ताचा विषय दुसरा नव्हता, विषय तो त्यांचा झाला नावडे जनधन. नावडे जनधन माता पिता, त्यावेळी विषय कृष्ण होतो, अगोदर होत नाही. अरे बोलणं सोपं आहे, म्हणणं सोपं आहे, पण करणं किती अवघड आहे. करणी करता कापे म्हणतात, मधला अक्षर तुम्ही जोडून घ्या. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, कारण गोपिका साक्षात वेदाच्या श्रुती होत्या आणि त्या परमेश्वराला जाणण्याकरता तर आल्याच होत्या, सोबत त्याच्याबरोबर खेळण्याकरता नृत्य करण्याकरता आल्या. गोपिकांच्या वेशे प्रगटल्या श्रुती, गोपिकांच्या वेशे प्रगटल्या श्रुती. गुह्य हे तुझ प्रती सांगतसे, हा गुह्य हे तुझ प्रती सांगतसे. गोपिकांच्या वेशे प्रगटल्या श्रुती, गोपिकांच्या वेशे प्रगटल्या श्रुती. गुह्य हे तुझ प्रती सांगतसे, गुह्य हे तुझ प्रती सांगतसे. गोपिकाच्या रूपे प्रगटल्या श्रुती, गुह्ये हे तुझ प्रती सांगतसे. गोपिका श्रुती स्वरूपा असल्यामुळे श्रुतीचं काय काम आहे, देवाला जाणणे हे श्रुतीचं काम आहे. ज्ञानाचं काम, बोधाचं काम, वेदाचं काम, शास्त्राचं काम भगवंताची ओळख करून देणे आहे. शास्त्र मार्गदर्शन करतात की देव असा आहे, काय देव तसा आहे, देव असा आहे, हे श्रुती सांगतात, वेद सांगतात, शास्त्र सांगतात. आणि साक्षात वेदाच्या श्रुतीत गोपिकांची शरीर धारण करून आले. मग परमार्थ कशानं करायचा, शरीरानं करायचा का हृदयानं करायचा? तुमचा आमचा सर्वांचा जास्तीत जास्त परमार्थ शरीराचा आहे. काय आता तुमचे शरीर इथं येऊन बसले परमार्थ करण्यासाठी, आणि मन दिसत नाही म्हणून सांगता येत नाही की कोणाचे मन कुठे गेलेले आहेत. विठ्ठला गोपिकांचा परमार्थ हृदयाचा परमार्थ होता. त्यांनी समर्पण केलं हृदय. तू मन मी हेची करी, माझी ये भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मजा एका ते. त्यांचा विषय गोळणीचा,
एक विषय तो सकळांचा एक विषय तो सकळांचा ज्या ज्या आवडीने आवडी तरी त्यांच्या आवडीने आवडी तरी अंध बधीर हे प्रेत लोकाचारी अंध बहिर हे प्रेत लोकाचारी ज्याची कीर्ती गायली पुराणांतरी वो एक विषय तो सकळांचा एक विषय तो सकळांचा ज्याची कीर्ती गायली पुराणांतरी एक विषय तो सकळांचा त्याचा विषय तो सकळांचा एक विषय तो सकळांचा हरी ज्याच्या आवडीने आवडी तरी अंध बधीर हे प्रेत लोकाचारी ज्याची कीर्ती गायली पुराणांतरी वेद शास्त्र पुराण गीता भागवत महाभारत सर्वांमध्ये सांगितलेलं आहे. गोपिकांचा सर्व जनीचा विषय आहे. आपण इतके लोक इथं बसलेलो आहोत, सर्वांचा विषय काय का नाही, सर्वांचा विषय एक नाही. आपण कृष्णाची कथा सांगत आहोत तरी सुद्धा त्या कथेवरती आपलं मन केंद्रित नाही. कारण आपल्याला पांगलेलं मन आहे. आपल्याला जमा करण्यासाठी पुष्कळ किती वर्ष लागतील सांगता येणार नाही. देव क्षणात विषय होऊ शकतो, पण तुमचं मन तयार होईल तर. म्हणून परमार्थ म्हणजे दुसरं काही नाही, मनाला तयार करणे म्हणजेच परमार्थ. परमार्थ म्हणजे काही व्याख्या नाही वेगळी. मनाला ईश्वर चरणी तयार करणं, ईश्वराच्या भजनात तयार करणं हाच परमार्थ आहे. काय त्याच्यासाठी न लगे सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा. कुठे जावं लागत नाही. तिथं जाऊन जर घर चिंतन करायला लागले घराचं तर उपयोग काय जाण्यात. विठ्ठला विठ्ठला आम्ही काशीला अध्ययन करण्यासाठी 10 वर्ष राहिलो आणि माझ्या सोबतच शिकणारा एक महात्मा होता. एके दिवशी सकाळी सकाळी माझ्याकडे आला. तो म्हणाला की मला आता सर्वस्वाचा त्याग करायचा. अरे म्हटलं शरीर राहू दे, बाकी काय असेल तर त्याग कर. पण नाही 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 आता सर्वस्वाचा त्याग करायचा. म्हटलं काय करायचं. तो म्हणाला आता जेवढे माझ्याकडे कपडे आहेत ते वाटून द्यायचे, पुस्तकं आहेत ते वाटून द्यायचे, काही पैसे होते थोडे बहुत काय ते वाटून द्यायचे. कारण त्या काळामध्ये परमार्थाचा विषय पैसा नव्हता. परमार्थाचा विषय काय होता, देव होता. लक्षात ठेवा. आता देवही संसार आहे, पैसा सर्वच परमार्थाचा विषय आहे. काळ बदलला आहे की नाही. परंतु काळ जरी बदलला असेल तर परमार्थात परिवर्तन होत नसतं. परमार्थ कधी बदलत नसतो, संसार बदलतो. झोपडे होते पत्राचे घरं झाले, पत्रावरून त्या ठिकाणी माळद झाले, माळदाचे आरसीसीचे घरं झाले, बंगले झाले. काय बदललं. संसारातल्या वस्तू बदलत असतात पण परमार्थ मात्र तोच आहे. लाखो वर्ष नाही करोडो वर्ष पुराणे काळात जो परमार्थ होता आजही तोच आहे, पण करणाऱ्यासाठी आहे. विठ्ठला विठ्ठला हो. आणि मग तो म्हणाला मला आता सर्वच सोडून द्यायचं, सर्वच त्या करायचं, मला शिकायचं नाही, काहीच नाही. काय पडलं, काय शिकण्यात काय पडलं, शिकून तरी काय मिळणार आहे. मला आता भगवत प्राप्ती करायची म्हणजे करायची, त्याच्यासाठी त्याग असला पाहिजे. म्हणलं तू बोलतो ती बरोबर गोष्ट आहे, सर्व व्यवस्थित आहे, पण विचार करून कर कोणती गोष्ट. शेवटी त्यानं म्हटलं तुझी माझी आतापर्यंत दोस्ती होती, आता आपला संबंध दोस्ती तुटली. म्हटलं काय हरकत नाही. अरे आपण घरदार सोडले, सर्व तोडण्यासाठी सोडलेले आहे, फक्त ईश्वर जोडण्यासाठी काम करत आहोत. बाकी सर्व सोडावं लागणार नाही, सोडलं तरी सुटणारच आहे. आयुष्यभर आपण एकमेकाच्या सानिध्यात राहिलो, एक दिवस सानिध्यात त्या लोकांना सोडून जाणार की नाही आपण. काय कोणी कोणासाठी थांबलेलं नाही आजपर्यंत. रामकृष्णही आले गेले त्याविने जग का ओसरी पडले. रामकृष्णासारखे अवतार आले तेही सुद्धा सोडून गेले, मग जगाचं काही राहिलं का. चालूच आहे. विठ्ठला विठ्ठला हो. आणि सकाळी सकाळी त्याच्या खोलीमध्ये गर्दीच गर्दी झाली. त्यानं सर्वांना बोलवून घेतलं. मी आता त्याग करणार आहे, मी आता त्याग करणार आहे. अगोदर मला सांगून दिलं कारण मी त्याचा दोस्त होतो. आणि मग म्हटलं असं आहे तसं आहे सर्व आहे ठीक.
मग कोणाला कपडे दे, नवे कपडे होते ते वाटून दिले, काही अंगावरचे होते, काही अंथरुणाचे होते. तिकडं कसं असतं, काशी, ऋषिकेश, हरिद्वार, भंडाऱ्याला गेलं की दक्षिणा मिळते. काही लोक कपडे वाटतात, काही कंबल वाटतात, काही सतरंजा वाटतात, काही गाद्या वाटतात. अरे आपण तिथं जमा करायसाठी गेलो का जमा केलेलं सोडून दिले त्यासाठी गेलो? इथून सोडून द्या आणि तिथं जा, तिथं जमा करा. मी 15 वर्ष एका साधूची सेवा केली. कारण ते साधू वृद्ध होते, म्हातारे होते आणि त्यांना चालता येत नव्हतं, स्वतः काहीच करता येत नव्हतं. मी शेजारी राहायचो तर मी त्यांची सेवा करायचो. सेवा करणं एक माझा धर्म होता, मी करायचो. काय आणि ते म्हातारं इतकं खोडेलं होतं, तिथं पाणी प्यायचा नळ होतं, रात्री जाऊन तिथं लघवी करायचं. आणि तो तिथला मठाचा मालक होता. तो काय करायचा, सकाळी आला की ते असं नाकानं वास घ्यायचा, इकडं तिकडं तिथंच वास यायचा. आणि मग सर्वांना शिव्या, कौन हरामखोर है, यहाँ पर पेशाब करता है, ऐसा करता है, वैसा करता है, समजते नहीं, साधू हो गए. आणि हे म्हातारं नजर चुकून तिथं जाऊन लघवी करायचं. एक तर स्वतः काही करता येत नव्हतं, मी त्याचं सर्व करायचो. हमने कहा बाबा आप वहाँ जाके पेशाब करते तो अच्छी बात नहीं, वो महंत जी गालियाँ देते, हमको देते, आपको देते, सबको देते. काय तुम्हाला मी का कळू देतो कोणाला? असे धंदे कशाला करू? तर साधू झाला नाही. कुठेही जिथं नाही तिथं लघवी करायचे धंदे करायचे असतात का? पण त्याला ती सवय पडली होती, तेच चिडायचं आणि याला मजा वाटायची. जाऊ द्या. शेवटी ते उठायच्या अगोदर म्हणतं मी तिथं लघवी केली, ते सुद्धा पावडर टाकून साफ करून ठेवायचं की महात्म्याला त्यानं शिव्या देऊ. आता मी काय माझ्या सेवेत कसूर करायचो नाही. आणि हिवाळा आला, मला अंगावर नव्हतं, अंथरून नव्हतं, अंगावर कपडे सुद्धा घालायला नव्हते. आणि ते ऋषिकेची हिमालयाची थंडी. पण 15 वर्षे सेवा केल्यानंतर असं नाही म्हटलं म्हातारं, ते म्हातारा साधू, की एक कंबल राहू दे तुझ्या अंगावर घ्यायला, असं नाही म्हटलं. आता त्याला का बरोबर घेऊन जायचं त्या वरती? मरायला टेकलं होतं, काहीच नाही, एका महिन्यानंतर मेलं. आणि मग तर ते म्हणतं म्हणे की कोणाला घ्यायचं तर घेऊन टाका. म्हटलं आपल्याला काहीच घ्यायचं. जिवंत असताना ते कधीच म्हटलं नाही. मी थंडीनं घाबरून जायचो, रात्रभर नुसतं अग्नीजवळ बसून राहायचो. असं काहीच नाही अंगावरून, काहीच नाही, नुसती लंगोटी लावलेली, थोडासा कपडा गुंडाळलेला. पण असं नाही म्हटलं की एक कपडा घेऊन जाय म्हणून, ये तुला आत राहिले नाही, अंगावरने तुला थंडी वाजते. याचा अर्थ हा नाही की मी त्याची सेवा केली म्हणजे मला त्याचा काही मोबदला पाहिजे होता. मी माझा धर्म होता, त्याच्याकडून होत नव्हतं, त्याची सेवा करणं माझा धर्म होता. मी जवान होतो. विठ्ठला विठ्ठला. मलाही प्रश्न पडला की कोणाला धार्मिक म्हणायचं आणि कोणाला साधू म्हणायचं आणि कोणाला उदार म्हणायचं. असे अनेक जीवनामध्ये नाना प्रकारचे अनुभव. तर मग त्यानं काय केलं, कपडे वाटले, पुस्तकं वाटले, थोडे बहुत पैसे होते ते वाटून दिले. मला म्हटलं तुला जे काय घ्यायचं तू उचलून घे अगोदर. काय म्हटलं मला काहीच घ्यायचं नाही, तू जर म्हटलं उचलून गंगेत फेकून दे तर मी तेवढं काम करू शकतो, पण मी तुझं काही घेत नाही. काय मेल्यानंतर तू लागायचा म्हटलं मला भूत हो, कशाला घेऊ तुझं? मला अनुभव होता त्या साधूचा तिकडचा. विठ्ठला विठ्ठला. आणि त्यानं सर्व वाटलं, नुसता लंगुटीवर आला आणि गंगेच्या काठावर. मी आता गंगा पार करून जाणार आहे, तुझा माझा संबंध उठला, मला पत्र पाठवायचं नाही. अरे म्हटलं तुझा पत्ताच नाही तर मी पत्र कसं काय पाठवू तुला? पत्र पाठवायला पत्ता लागतो की नाही? ते मला ठीक आहे. मला कधीच संबंध तुटला म्हणजे तुटला. आता मी अरण्यात जाणार, बस चांगली गोष्ट आहे. मग लगेच त्यानं लंगुटी सुद्धा फेकून दिली माझ्या अंगावर. तर नागवात त्या पाणी उडी टाकली, तिकडं पोहत पोहत गेला आणि गेला निघून तिकडं. आणि मला काही आता साधू झाला म्हणलं, पूर्ण झाला, आता काही आपली पुन्हा भेट नाही म्हटलं. 3 महिन्यानंतर त्याचं पत्र आलं. पोस्ट कार्ड होतं, 15 पैशात मिळायचं, जुन्या माणसाला माहिती. पोस्ट कार्ड पत्र आलं, त्याच्यावरती नकाशा काढून ठेवलेला, त्याच्यावर खाली पत्ता लिहिलेला. मी अमक्या अमक्या ठिकाणी आहे, काशीहून असं यावं लागतं, तिथून इथं यावं लागतं, इथून इथं यावं लागतं. डोंगराच्या काठावर आले, तिथं कोणालाही गोराख्याला विचारायचं की एक साधू इकडं राहतो, त्याला विचारून घ्यायचं. त्यानं मला काय सांगितलं होतं जाताना, संबंध तुटला, पत्र पाठवायचं नाही, दोस्ती समाप्त आहे की नाही? अरे दोस्ती कोणाची पक्की आहे? विठ्ठला विठ्ठला. विठ्ठला विठ्ठला.
आयुष्यात दोस्त बनवला नाही ती माणसं सुखी राहू शकतात. दोस्त कधी धोका देईल सांगता येत नाही. करायचं तर करा, पण धोकेबाज दोस्त करू नका. माझा दोस्त काही धोकेबाज नव्हता. 3 महिन्यानंतर पाठवलं त्यानं पत्र आणि मी त्या पत्त्यानुसार गेल्यानंतर तो जंगलामध्ये घनदाट अरण्य होतं. शोधत गेलो. एका माणसाला विचारलं, गाई चारत होता. ते म्हणजे इथून 1 किलोमीटरवर नाला आहे, त्या नाल्याच्या काठावर तो राहत असतो झाडाखाली. मला दुरून दिसला, पण काय करत होता, दगडाची ती पाळ रचत होता. तुमच्या भागात काय म्हणतात, दगडाचं पाऊळ असते का, पाळ असते ना, ती पाऊळ रचत होता. दगड एकावर एक नाल्यामध्ये अशी आडवी. आणि मी दुरून पाहत होतो. म्हटलं यानं काशी सोडली, सर्व सोडलं, इथं कशाला भिंती रचून राहिला दगडाच्या. मी त्याला पूर्ण भिंत रचू दिली. आणि मग त्यानं काय केलं, रचल्याच्या नंतर एक दगड काढून पुन्हा फेकायला लागला बाजूला त्या भिंतीतला. आणि मी तेवढ्या जाऊन उभं राहिलो. 2-4 दगड राहिले होते. मी म्हटलं फेकू द्या, फेकू लागायचे का, 2-4 राहिलेले. एकदम पाहिलं, अरे बापरे, आलास का तू? म्हणलं हो. तू पत्र पाठवलं, मी आलो. पण म्हटलं जंगलात येऊन करतो काय? म्हटलं या भिंती कशाला रोजतो, भिंती रोजतो आणि मोडून टाकतो पुन्हा. अरे म्हटलं एवढा त्याग केला आणि तो त्याग आता का दगडात घातला का? म्हटलं दगडाच्या भिंती रचून राहिला. तो म्हणे दिवसभर करमत नाही, मग काय करत बसू? अरे तू देव ईश्वर प्राप्तीसाठी आला, मग दगडाच्या भिंती कशाला रचतो काय? तो म्हणला मला दिवसभर काहीच करमत नाही, मग हे काम करतो. दिवसभर रचतो आणि संध्याकाळच्या वेळी मोडून टाकतो. अज्ञानाचा खेळ आहे का ज्ञानाचा खेळ आहे? रचना आणि मोडणं आहे की नाही? शेवटी त्याला म्हटलं चलायचं का? ते म्हणलं आलो असतो, पण मी आता त्याग केलेला आहे. काय कपडे नाही माझ्याजवळ घालायचे. म्हटलं एक कपडा माझ्याजवळ तर तू घे, तू एक नेस, मी एक नेसतो. कमराला असलं झालं काम, अंगात असो नसो काही हरकत नाही. काय ते म्हणा मला नाही का आता काशीत यायची लाजच वाटायला लागली. मी सर्वांच्या देखत नाटक केलं सोंग. काय म्हणलं सोंग करत जाऊ नको, परमार्थात सोंग चालत नाही, परमार्थात नाटक चालत नाही. जे यथार्थ आणि सत्य असतं तेवढंच परमार्थ चालतं. काय संसार आहे त्याच्यामध्ये नाटकं करा. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण काय करतो, सारखे पात्र बदलत असतो. हे झालं की ते झालं की ते. कधी वाई होतो, कधी जवाई होतो, कधी काका होतो, कधी मामा होतो. हे पार्ट बदलत नाही का आपण? संसारात बदल आहे, लक्षात ठेवा. परमार्थात स्थायित्व आहे. परमार्थ अखंड एक रस असल्यामुळे आपला विषय होता गोपिकांचा विषय एकच, कृष्ण. विठ्ठला विठ्ठला एके दिवस एकदा काय झालं की भगवान विष्णूला कृष्ण अवतार धारण करायचा. मग वैकुंठामध्ये देव लक्ष्मी सर्व बसलेले होते. भगवान झोपलेले होते. लक्ष्मी पाय दाबू लागली. एकदमच देव दचकून उठला आणि एकदमच म्हणा निघालो. मी निघालो. असं कसं काही एकदम निघाले? काही याला पार्श्व भूमिका वगैरे काय कारण वगैरे असेल की नाही? नाही 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 मला आता जावंच लागतं. आणि त्या नाही का त्या बाया आता माझी वाट पाहत असतील. आपल्या स्वतःच्या बायकोला तुम्ही जर कोणी म्हटलं की त्या बाया माझ्या वाट पाहत असतील, तिला चांगलं वाटेल का? तिथं झगडा सुरू होईल का नाही? नाही 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 त्या बाया माझ्या वाट पाहत असतील आणि त्यांच्यासाठी मला आता जाणंच आहे. रूप बदलून जायचं काम पडलं तरी मी जाईल, पण त्यांच्यासाठी जाईल. लक्ष्मीच्या मनामध्ये संदेह निर्माण झाला. काय संशयाहुनी थोर अनिक नाही पाप घोर, ही विनाशाची वागूर प्राणी असे. संदेह निर्माण झाला की हा बुवा जात कोणासाठी असेल, कोणासाठी म्हणतो आहे. लक्ष्मी म्हणाली हे पा तुम्ही चालले, मला तुमच्याच सोबत यायचं. कधी जाता एकटेच, उठले की सुटले, उठले की सुटले एकटेच. आणि आम्हाला नेहमी घरीच राहावं लागतं, मलाही सुद्धा यायचं. तुम्ही चालले कीर्तनाला, मला घेऊन जा. ठीक आहे. देवाने म्हटलं तिथं येणं काही सोपं नाही आणि तू तिथं टिकू शकणार नाही. काय आता मला सवय लागलेली आहे लोकांचे बोलणे खायचे, शिव्या खायच्या, मला काय नाही वाटत. परंतु वैकुंठाची महाराणी आहेस तू. वैकुंठाच्या महाराणीला तुला सहन होणार नाही, लक्षात ठेव. तिथं म्हणजे तुमच्या कोण वाट पाहत आहेत, कोण अशा स्त्री आहेत
तुम्ही देवताचे देवता नाही, देवाचे देव आहात आणि तुम्ही मृत्यूलोकामध्ये कोणासाठी जाणार? अगं तुला तिथली मजाच माहित नाही काय? तशा स्त्रिया अजून जगात नाही, ब्रह्मांडात कुठे पाहायला मिळणार नाहीत. मला त्यांच्यासाठी जायचंय असे ते संक्षिप्त आणि कोड भाषेमध्ये बोलायची आणि लक्ष्मीची शंका तशी तशी वाढायची. हे बघ, एवढ्या वेळ मला सुट्टी दे आणि मी पुन्हा तुला कधीच बिना विचारता जाणार नाही, पण मला त्या वाट पाहताही जावंच लागणार आहे. लक्ष्मीनं हट्ट केला. लोक म्हणतात ना, बाल हट्ट आहे, स्त्री हट्ट आहे, कोणते कोणते हट्ट आहे. हट्ट केल्यानंतर देवाने म्हटलं नेतो, परंतु मला माझी जे वाट पाहतात, माझ्यासाठी ज्या रात्रंदिवस झुरत आहेत, तू त्यांची दासी होत असेल तर येऊ शकते. एक तर तो प्रसंग तिचा आवडीचा नाही आणि पुन्हा त्यांची दासी व्हायची. दासी होशील का? लक्ष्मी म्हणले आता सध्या तिथपर्यंत जाईपर्यंत होच म्हणायचं, नाही म्हणायचं नाही. काही म्हटलं बुवा तर होच म्हणायचं. विठ्ठला 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 हो. आणि लक्ष्मी म्हणली हो मी होईल दासी. दासी होईल हेच म्हणणं सोपं नाही. त्यांची तुला लुगडे धुवावे लागतील, साड्या धुवावे लागतील. मान्य आहे का? विचार करून सांग, नाही तर घरी राहा. धुईन त्यांचे कपडे, काय नाही झालं धुयाला. त्यांचे भांडे घासावे लागतील, घासील. त्यांचा स्वयंपाक तुला करावा लागेल, करीन. काय तिनं आता ठरवलं की नाही म्हणायचंच नाही, जे म्हणायचं ते होच म्हणायचं. आणि काय केलं? लक्ष्मीनं सर्व होकार दिला. देव म्हणाली एवढी तयारी येतं काही हरकत नाही, पण एक शेवटची गोष्ट राहिली. म्हणजे काय? तुला एवढी सेवा केल्यानंतर सेवेचा मोबदला मिळणार नाही, तनखा मिळणार नाही. तनखा म्हणजे संस्कृत मध्ये त्याला शुल्क म्हणतात. शुल्क म्हणजे तनखा, पगार. पगार मिळणार नाही, फुकट सेवा करावी लागेल. करीन म्हणाली फुकट सेवा. प्रत्येक गोष्टीला होकार दिला आणि देव म्हणाले मग चल कर तयारी. हिनं जे तयारी केली, पिशवी भरली, अलंकार घातले, चांगल्या साड्या घातल्या. देव म्हणाले हे सर्व फेक, तिथं हे चालत नाही. तिथं एकही दागिना मंगळसूत्राच्या व्यतिरिक्त कोणीच घालत नाही. आणि ते मंगळसूत्र सुद्धा त्यांनी माझ्या नावानं घातलेले आहेत. तुला घ्यायचं तर घे, नाही तर सोडून दे. म्हणे तुम्ही कसं काय म्हणता? काहीच गरज नाही. जे अंगावर कपडे आहेत तेवढे जरी घेतले तरी काम होतं. आणि मग त्यांचे फाटके कपडे कोण घालील? तुलाच घालावे लागतील. घालील. विठ्ठल विठ्ठल हो. आणि आता देवानं म्हटलं डायरेक्ट आपल्याला तिथं असं जाणार नाही, रूप बदलावे लागतील. देवानं धरलं कृष्ण रूप आणि हिनं धरलं दासीचं रूप. काय म्हणून नेली होती बरोबर? दासी होऊन. आता दासी होऊन जा. देवानं कृष्ण रूप धरलं, लक्ष्मीनं दासीचं रूप धरलं आणि भगवंत गोकुळात प्रगट झाले. विठ्ठला विठ्ठला हो. आता देवाला घरा नंदाचिया. वैकुंठातून परमात्मा कृष्ण रूप धारण करून नंद बाबाच्या घरी आले. गोकुळीच्या सुखांत पार नाही, लेखा बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या. पुढिया तोरणे करती कथा गाती गाणे आदी आदी सर्व जिकडे तिकडे आनंद. आणि लक्ष्मी गेली देवाच्या बरोबर, कृष्णाच्या बरोबर. देवानं कृष्ण अवतार धारण केला. देवाने म्हटले कोण आणलं सोबत? आम्ही नव्हतो काही तर. आणि ही बाई गेल्याशिवाय आम्ही तुला गोकुळात प्रवेश देणार नाही. अरे बाप, इथपर्यंत काहीच अडचण नाही आली. त्या सर्व गवळणी म्हणल्या ही बाई नाही पाहिजे आमच्या इथं. अशी अहंकारी बाई गोकुळात चालत नाही. गोकुळामध्ये सर्व निरहंकार वृत्तीचे लोक, एकाच्याही हृदयामध्ये अहंकाराचा लेश नाही. आणि हिला थोडासा राहिला होता सूक्ष्म रूपात, मी वैकुंठाची राणी. दासी बनली तरी सुद्धा वैकुंठाची राणी आहे. अगं तू दासी बनली ना,
आता कशाला तिकडचा अभिमान धरते. मग देवाने म्हटलं तिला काही काढून देऊ नका, ती तुमची सेवा करण्यासाठी आलेली आहे. आमची सेवा आणि बाई करू शकते का? ही तर राणी सारखी सुंदर दिसते, गोरी दिसते, अशी दिसते. नाही 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 नाही, ती करेल सर्व. हिच्याकडून आमचे कामं होतील का? देव म्हणाले होतील. नाही झाले तर मी कशा करताय? तिला मदत करू लागत जाईल. विठ्ठला विठ्ठला हो. पुष्कळ दिवसापूर्वीची गोष्ट आहे. मी फिरत असताना अशा तुमच्या मंदिरासारख्या मंदिरात थांबलो. एक माणूस भाविक होता, आला. ते म्हणले चला महाराज आपल्या घरी भोजन करायला. आणि मी वाटच पाहून होतो भोजनाची. भूक लागली होती चालून चालून. नेलं घरी. बाईला सांगितलं की महाराज आलेले आहेत आणि तू स्वयंपाक तयार कर. आणि ते माणूस माझ्या बरोबर गप्पा मारत बसला पुढे बैठकीत. त्या बाईनं आतून आवाज आला, काय नुसते महाराज घेऊन आले आणि भाज्या कोण कापल? मदत करू लागा. म्हणलं जा तुम्ही करा मदत. मदत करणं काही वावगी गोष्ट नाही, चांगली गोष्ट आहे. एकमेकाला मदत करता. तर काय झालं, लक्ष्मी आली. लक्ष्मीनं ठरवलं की आपल्याला कामच करायचं, काम पडू नये असं करून टाकते. आता इथं एक तर गोकुळच्या लोकांनाही टेन्शन नाही राहिलं पाहिजे आणि आपल्यालाही टेन्शन नको काही करायचं. आणि लोकांनी काय समजूत धरलेली आहे की जास्त पैसा झाला म्हणजे टेन्शन राहत नाही. अरे उपाधी जेवढी तुम्ही वाढवाल तेवढं तुमचं टेन्शन वाढणार. मजदूर असतो, दिवसभर राबतो, कष्ट करतो, श्रम करतो. जसं खातो, पोतं टाकल्यावर अंग टाकल्याबरोबर झोप लागते आणि गादीवर लोळत बसतं. रात्रभर झोप नाही. तिकडून जा तिकडं, तिकडून जा इकडं, गोळ्या खाऊन खाऊन परेशान. टेन्शन आहे. लक्ष्मीनं ठरवलं की टेन्शन कोणतंही घेणार नाही. विठ्ठला विठ्ठला घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. दैत्यदारिद्र्याचा त्रास आला. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. दैन्य दारिद्र्यास त्रास आला. लक्ष्मीनं प्रत्येक घर वैभवानं भरून टाकलं. असं वैभव भरून दिलं की त्यांना कोणत्याही प्रकारची उणीव कमी राहिली नाही. काय देव म्हणाला, लक्ष्मी तुझं काम तू केलं शेवटी इथं येऊन. एकही घर दारिद्र्यानं भरलेलं ठेवलं नाही. सर्व घरामध्ये लक्ष्मीचा निवास झाला. धन द्रव्य वैभव. गवळणी म्हणाल्या, कसं काय घर भरलं काही कळत नाही. आणि जे भरलेलं आहे घरात तो आपला विषय नाही, आपला विषय कृष्ण आहे. चांगलं झालं, बाकीचे परिवारातले ते भोगत राहतील, आपण कृष्ण भोग घेऊ. कितीतरी वर्षानुवर्षापासून नाही, जन्म जन्मांतरापासून ज्याची आस होती तो परमात्मा त्यांना आज भेटलेला आहे. विठ्ठला ज्यांच्यासाठी देवाला त्या गवळणीचं एक वचन आहे. संत सुरदासांनी आपल्या हिंदी पदामध्ये सांगितलेलं. हरिदर्शन की प्यासी आखिया. हरिदर्शन की प्यासी. हरिदर्शन की प्यासी आखिया. हरिदर्शन की प्यासी. हरिदर्शन की आखिया.
दर्शन की देखो चाहत कमल नयन को देखो कमल नयन को देखो कमल नयन निश दिन रहत उदासी आखिया हरि दर्शन की प्यासी हरि दर्शन की प्यासी आखिया हरि दर्शन की प्यासी हरि दर्शन प्यासी आखिया हरि दर्शन की हरि दर्शन की प्यासी आखिया हरि दर्शन देखो चाहत कमल नयन को निश दिन रहत उदासी आखिया हरि दर्शन की प्यासी आखिया हरि दर्शन की प्यासी आखिया हरि दर्शन की प्यासी। गवळण म्हणाली किती न युगायुगापासून तुझी वाट पाहत आहोत देवा, आज तू कृष्ण अवतार धरलेला आहे, आज तुझ्या बरोबर सुखानुभूती करायची आहे। दोन प्रकारची अनुभूती असते, भोगातून होणारी दुःखानुभूती असते आणि त्यागातून होणारी सुखानुभूती असते। सुखानुभूतीसाठी त्याग लागतो आणि आपण नेहमी भोगातून सुख इच्छित असतो, म्हणून आपल्याला आजपर्यंत सुख मिळालं नाही। काय सुखाचं सूत्र आहे त्याग आणि दुःखाचं सूत्र भोग आहे। भोग नेहमी दुःखदायी असतात आणि त्याग सुखदायी असतो। त्याग आणि भोगात एवढं अंतर आहे। गोपिका भोगी नव्हत्या, गोपिका त्यागी होत्या। संसार नव्हता का त्यांना? लोक म्हणतात आम्ही संसारी लोक आहोत महाराज, आम्हाला त्यागाच्या गोष्टी कशाला शिकवता? असं नाही की संसारात राहून लोकांना त्याग होऊ शकत नाही। तुकाराम महाराजांनी संसार केला, नाथांनी संसार केला, नामदेवरायांनी संसार केला, तुलसीदासांनी संसार केला, पण त्यागाची उणीव होती का? है की नाही? नाही तर राख लावून अंगाला राख लावली आणि अरण्यात जाऊन बसला तरी सुद्धा भोग प्रवृत्ती होते। श्रीमद भागवतामध्ये उल्लेख आहे, वने पिदोषा प्रभवंती रागिनाम, वनामध्ये जाऊनही सुद्धा अनंत जन्माचे दोष जे असतात ते माणसाला तिथे जाऊनही कलंक लावण्याचा प्रयत्न करत असतात। म्हणून अगोदर दोषाची निवृत्ती करायची आणि नंतर त्यागाची वृत्ती धारण करायची, तुमच्या परमार्थाला कधीच कलंक लागणार नाही। लक्षात ठेवा। विठ्ठला विठ्ठला जनकाच्या घरी एक महात्मा आला। संध्याकाळची वेळ होती, लंगोटी लावलेली, आकाला राख लावलेली। महात्माला राजा जनक ज्ञानी होते, सत्पुरुष होते, परमार्थिक होते, स्वागत सत्कार केला। भोजन पाणी झालं, संध्याकाळची वेळ। साधू म्हणाला मी फुकट कोणाचं खात नाही, काहीतरी माझं प्रवचन ठेवा। जनक राजा म्हणले माझा परिवार मोठा आहे, सांगा घरातल्या घरातच प्रवचन। नाही मला त्यागाविषयी बोलायचं आहे, तुमच्या बायका मुलं यांच्यामध्ये काय मी त्याग सांगू? जनक राजा म्हणले त्यांनी जरी नाही ऐकलं तर मी आहे ना ऐकणारा, मला कळतो त्याग। जनक राजा ज्ञानी होते। अरे त्याग ज्याला कळाला त्याला ज्ञान होत असतं, लक्षात ठेवा। तुम्ही सांगा, मला एकट्याला सांगा, नका सांगू माझ्या परिवाराला, पण सांगा। त्याने 1 घंटाभर त्यागावर प्रवचन केलं, असं प्रवचन केलं त्यागावर। त्याला वाटलं की मी असा त्याग सांगितला की जनक राजा घर सोडून पळालाच म्हणा। साधू काही तुम्हाला घर सोडून पळायचं नाही सांगत कधी, फक्त त्याग सांगतो। आणि मग काय झालं, एक प्रवचन घंटाभर झालं प्रवचन। सकाळी तो साधू म्हणाला माझं काही विशेष राहिलं सांगायचं, विशेष त्याग, आणि मी तो तुम्हाला एकांतात सांगतो। भक्त्या एकांतिनो मुख्याः, एकांतामध्ये तुम्हाला त्याग सांगणार। ठीक आहे,
सकाळी गंगा स्नानाला जाऊ, तिथं उरलेलं प्रवचन त्यागाचं तुम्हाला सांगणार. ठीक. मग स्नान वगैरे केले, ते लागले प्रवचन सांगायला, त्यागाच्या विषयी प्रवचन सांगायला लागले. चिरानि किं पथिन संति दिशंति भिक्षाम नैवांग्रिपाशरितोपि शुष्यन्. सांगू लागले. भागवताच्या दुसऱ्या कंदामध्ये असणारा हा श्लोक आहे, दुसऱ्या अध्यायाचा. त्याच्यामध्ये त्यागाचं वर्णन आहे. साधूने कशाची अपेक्षा करायची नाही. अनपेक्ष सुचिर्दक्षो उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी यो मत भक्त समे प्रिया. वस्त्र फाटले तर मागायचे नाही. उकिरड्यावरच्या चिंध्या जमा करायच्या गाडगे बाबांच्या सारख्या, एकमेकाला जोडायचे आणि त्याचं वस्त्र करायचं, म्हणून कोणाला हात पसरायचे नाही. तहान लागल्यानंतर नदीवर जाऊन कमंडल सुद्धा जवळ ठेवायचं नाही, वंजुळीनं पाणी प्यायचं. भिक्षा मागायची, भूक लागली हातावर भिक्षा मागायची, झोळी सुद्धा बांधायची नाही. असा त्यागाचा विषय सांगू लागला. आणि तेवढ्यामध्ये अचानक प्रवचन रंगात आलं आणि समोर राजभवनाला आग लागली. काय जनक राजा इतकं एकांत मनानं ऐकत होते, तरी अवधान ऐकले जिजे मग सर्व सुखाची पात्र होईजे. हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघडाई. असं श्रवण करावं लागतं. चित्त ठिकाणावर नाही ऐकायला बसले. विठ्ठल विठ्ठल. प्रश्न हा आहे, आग लागल्यानंतर महात्मा म्हणतो, महाराज तुमच्या राजभवनाला आग लागली वाटतं. राजाजन मग लागू दे, काय फरक पडतो. राग झाली तरी काही फरक पडत नाही. कमाल झाली. लंगोटीवाला साधू लागला ना त्या आगीकडे पळायला. जनक राजानं म्हटलं, 1 मिनिट फक्त इकडे पहा, हात जोडून विनंती करतो. आग लागली लागू द्या, पण पाणी टाकण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही. एखादी घागर टाकसाल नाही तर. तो म्हणाले, मी का वेडा आहे का. ज्या खोलीत थांबलो होतो तिथे माझी लंगुटी विसरली म्हणून आणाय चाललो. राजभवन राजवाडा वीज व्हायला कोण रिकाम आहे. त्याग आहे का. असं नाही की राख अंगाला लावली म्हणजे त्याग असतो, आणि चांगले सुंदर कपडे घातले म्हणजे त्याग नसतो. त्यागाचं लक्षण वेगळं आहे. विठ्ठला काहीतरी बोलत होते, बोला. वा वा. तुकाराम महाराजांचं प्रमाण. नलिंपे ज्वाळा अग्नी जायचा. काय त्याग त्याला म्हणतात. हा वैराग्याचं प्रवचन करणं सोपं आहे, पण वैराग्य टिकून ठेवणं अवघड आहे. विठ्ठला हो. सांगण्याचं तात्पर्य एवढं, तुमचा टाइम झाला असले तर मला सांगा. कारण काय, त्या लाय अपायला की काल्याचं कीर्तन घाबरत असतं. विठ्ठला विठ्ठल. अजून मी भंगावर सुद्धा नाही आलो बरं का. हा भंगावर आल्यानंतर पुढे कीर्तन सुरू होणार आहे. आता काय झालं तुमचं तुम्ही ऐका. अरे मी सुद्धा नवीनच आहे तुमच्या इथं आलेलो. तुमचा थोडासा 15-20 मिनिट शिल्लक वेळ घे. विठ्ठला विठ्ठला. भगवत कृपा प्रसाद प्राप्त झाल्याशिवाय त्याग नाही, परमार्थ नाही, काहीच नाही. लक्षात ठेवा. आणि गोपिकांना तो प्रेम प्रसाद प्राप्त झाला होता. गोपिकांनी ठरवलं होतं काय, अभंगाच्या पहिल्याच्या उपसोनिया पुढती उपसोनिया पुढती
उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. वैष्णवाचं लक्षण आहे. उपजोनिया म्हणजे जन्मोनिया. जन्म झाल्यानंतर जोपर्यंत काला मिळत नाही तोपर्यंत कृतार्थता नाही. वैष्णवाच्या जीवनामध्ये सर्वात मोठा प्रसाद काला आहे. मी तुम्हाला काल्याचे अर्थ सांगितले होते. वैष्णवासाठी काला साधन आहे, साध्य आहे. काला प्रेम आहे, काला ईश्वर आहे, काला कृष्ण आहे. म्हणजे भगवत प्राप्त होणं हाच खरा काला आहे. गोपिकांना तो काला प्राप्त झाला होता म्हणून त्यांना देव कळाला. उद्धवासारख्या पंडिताला देव नाही कळाला. लक्षात ठेवा. ज्यावेळी भगवंताने गोकुळाचा परित्याग करून भगवंत मथुरेत आले, तिकडे गोपिकांच्या जीवनामध्ये विरह झाला. नंतर भगवान द्वारिकेला आले आणि द्वारिकेला आल्यानंतर विरहाच्या भावेमध्ये किंवा विरहामध्ये गोपिका जळू लागल्या. शेवटी त्यांचा विरह अनावर झाला. गोपीचा विरह शांत करण्यासाठी भगवंतांनी उद्धवाला पाठवलं. उद्धव, तुम्ही पंडित आहात, ज्ञानी आहात काय. आणि उद्धव देवगुरु बृहस्पतीचे शिष्य होते. 12 वर्षे वेद आणि वेदांत देवगुरु बृहस्पतीच्या पाशी शिकले होते. काय शिक्षण झालं होतं, फक्त कीर्तनच करायचे राहिले होते. विठ्ठल विठ्ठल विद्याध्ययन साधना आहे, मोक्ष त्याचं साध्य आहे. भक्ती साधना आहे, भगवंत प्राप्ती त्याचं साध्य आहे. मग अभ्यास झाल्यानंतर काय करायला पाहिजे? जोपर्यंत परमात्मा प्राप्ती होत नाही तोपर्यंत अहोरात्र साधना करायला पाहिजे. आपलं वाटतं की आपण कीर्तन केलं पाहिजे, प्रवचन केलं पाहिजे, लोक खुश झाले पाहिजे. एक नाही, लोक खुश होण्यासाठी काहीच करू नये. आपला परमेश्वर खुश झाला पाहिजे, त्याच्यासाठी आपण केलं पाहिजे. लक्षात ठेवा. भावाची निर्मिती भगवत अनुग्रहाने होत असते. शुद्ध भाव, शुद्ध अंतःकरण भगवंताच्या अनुग्रहाने, कृपेने होत असतं. मग तो कोणी असेल तरी काही नाही. छोटंसं उदाहरण सांगतो. अकबर बादशहाच्या काळामध्ये तांग तरंग नावाची वेश्या होती. ती नृत्यांगना होती. 1 नंबरची आपल्या देशातली नृत्यांगना त्या काळातली होती. तिने खूप नृत्य केले. एक दिवस अकबर बादशहाला कोणीतरी मंत्र्यानं सांगितलं, आपल्या देशामध्ये एवढी उत्कृष्ट नृत्यांगना आहे, पण महाराज ती वेश्या आहे. महाराज रसिक होते अकबर बादशाह. काय त्यांचा नवरत्न दरबार होता. ती विद्वत्तेची सन्मान करणारे व्यक्ती होते, बादशाह होते. त्यांनी सांगितलं की आपल्या रंगशाळेमध्ये तान तरंग वेश्येचा आपण काय करायचा, नृत्याचा प्रोग्राम ठेवायचा. तिला आमंत्रण देण्यात आलं. रंगमंच सजला, साज सजला. साज म्हणजे कोण? तबला, पेटी, मृदंग, विना हे साज आहे, भजनाचा साज आहे. हा साज असल्याशिवाय तुम्ही किती सुंदर तुमचा स्वर असेल, पण स्वराला रंग चढतो ते या साजाने चढत असतो. शरीराचं सौंदर्य अलंकाराने वाढत असतं. तसं गाणाराच्या स्वराचं सौंदर्य हा जो साज आहे, साधना आहेत, याने वाढत असतो. विठ्ठला विठ्ठला हो. तान तरंग वेश्या बोलवली. आपल्याकडे प्रथा आहे, अगोदर आपण कार्यक्रम सुरू व्हायच्या अगोदर स्वागत सत्कार होतो, नंतर भाषण होतात, जे काही कार्यक्रम असतील ते. मग वेश्येला काय असतं, संगीतामध्ये, शास्त्रीय संगीतामध्ये बंदिश असतात. काय आपण पूर्ण अभंग गातो, तिथे एक ओळ असते, एक ओळ ती बंदिश असते. तिच्यावरती तुमचा राग किती आळवायचा ते तुमच्या अभ्यासावर अवलंबून आहे. विठ्ठला विठ्ठला हो. आणि अभ्यास नसलेले लोक कधी राग आळवू शकत नाही. ज्यांना अभ्यास आहे तेच राग आळवू शकतात. अभ्यास नसलेले कोणीकडे ओरडतात आणि तुम्हाला वाटतं बरा ओरडून राहिला, पण ओरडायला लागला कोणकडे हे पहा. विठ्ठला विठ्ठला हो. कारण गाण्याचं शास्त्र आहे ना. शास्त्राकडे लक्ष असेल तुम्हाला कळेल. नुसतं ओरडण्यावर शास्त्र नसतं. तर मला काय म्हणायचं, आम्ही काशीला असताना तुलसी मानस मंदिर आहे, तिथे वर्षातून एकदा संगीत सप्ताह व्हायचा. आणि त्या संगीत सप्ताहाला भीमसेन जोशी सारखे देशातले
मोठमोठे पंडित यायचे गाणे. आणि मी तिथं राहायचो. तो माझा एक सोबती होता. त्याला म्हटलं आज आपण ऐकायला जाऊ. काय भीमसेन जोशी येणार आहे, पंडित जसराज येणार आहे, आमके येणार आहे, तमके. म्हणले मी तर या लोकांचे नावं ऐकले नाही, मला त्यातलं महाराज काही कळत नाही. आणि मलाही काही तेवढं कळत नव्हतं, पण ऐकण्याचा छंद होता. मग त्याला नेलं. त्याला नेल्यानंतर एक गायक होते, ते काशीचेच होते. राग प्रारंभ करायच्या अगोदर रागाचे स्वर लावावे लागतात, सर्व स्वर जमा करावे लागतात. विठ्ठला विठ्ठला हो. रागाला प्रारंभ करण्यापुरती रागाचे जे आरोह अवरोह आहे, त्याचे जे स्वर आहेत, काय त्याचे जे सरगम आहेत, ते जुळवावे लागतात सर्व. आणि सर्व स्वर जुळल्यानंतर मग राग गायला आरंभ होत असतो. ही गाण्याची पद्धत आहे की नाही. आणि नाही तर कुठूनही धडकन धरायचं, धडकन सोडून द्यायचं. ते का उड्या मारायच्या काय, सांगण्याचं पद्धत सांगतो मी. मी आणि तो गेलो. त्यावेळी ते पंडित जसराज आले होते. त्यांच्या म्हणजे प्रत्येकाला 1-1 घंटा, रात्रभर 24 घंटे गायन व्हायचं, 24 घंटे वादन. आणि मग त्यांनी ते राग लावायला सुरुवात केली. ते म्हणले नुसतं हा हा ही ओ हे चेक काय म्हणाली, मला तर काहीच समजून नाही राहिलं. अरे म्हटलं तुला समजून नाही राहिले, पण मला सुद्धा काही समजून नाही राहिलं. परंतु गाणारा सुरुवात करणारच आहे. तो म्हणा आपल्याकडून नाही, मी चाललो. तो निघून गेला. त्याचा विषय नव्हता, तो निघून गेला. आणि मला काही जास्त कळत नव्हतं, पण मला ऐकण्याचा छंद होता. काय आता यांनी चाल म्हटली, अति सुंदर म्हटली. मी बारीकतेनं ऐकली. मला ऐकण्याचा छंद आहे. तुमच्यासारखं मला गाता येणार नाही, पण मला ऐकण्याचा मात्र छंद आहे. ऐकावं खूप वाटतं. काय आणि म्हणून ती तानतरंग वेशा स्टेजवर आली. स्टेजवर आल्यानंतर ती सजून धजून आली. आणि बादशहाच्या समोर नृत्य करायचं, जे आपलं सादरीकरण करायचं आहे. आणि वेड्याच्या समोर कुणीकडे गा, पण शहाण्याच्या समोर विचार करून गावं लागतं आणि विचार करून बोलावं लागतं. आणि वेड्याच्या समोर काही सांगा ते मानच हलवणार, काही सांगा त्यांना त्याला काही नाही. आणि मग ते सत्कार अकबर बादशहाने सत्कार ठरवला, पण म्हटले बंदिश द्या. तानसेन सारखा गायक होता, त्यांनी दिली बंदिश. काय बंदिश दिली? विठ्ठला विठ्ठला हो. बंदिश अशी दिली की मैया मोही चंद खिलौना दई हो. बाल भगवान श्रीकृष्ण नंदाच्या अंगणात खेळत असताना एके पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचं प्रतिबिंब फरशीत पडलं नंदबाबाच्या. आणि कृष्णाने हट्ट केला की मला तो चेंडू दे. कोणता? त्या आकाशातला चेंडू दे. आता आकाशातला चेंडू म्हणजे तो चंद्र. बालक होतं ते. मला तो चंद्र दे, नाही तर मी रडीन. रडायला लागला, गडगडा लोळायला लागला. आई परेशान झाली. बाजारातला चेंडू आणून देऊ शकते, पण आकाशातला चंद्रमा तो चेंडू म्हणतो, तो कसा देऊ शकेल? पण आईला शेवटी अशी बुद्धी आली, बुद्धी देणारा तोच आहे. त्याला माहित झालं की आई परेशान आहे. ताटभर पाणी आणलं आणि ते ताटभर पाणी समोर ठेवलं असं उघड्या अंगणामध्ये. आणि म्हणले काना, चेंडू आणलेला आहे बाळा, पण पराती ठेवलेला आहे, काढून घे. चेंडू काय केला? आणला, पण पराती ठेवलं, आता काढून घे. काना तर हे झाला. म्हणले वारे वा आई, तू तर माझ्याही पेक्षा बुद्धिमान निघालीस. तू तिथला आणू शकत नाही, मी परातीतला काढून घेऊ शकत नाही. किती विशेषता आहे. आणि ही बंदिश तिला गायला दिली तानतरंग वेशाला. म्हणजे बंदिश गाणारा कोणीतरी गायक आणि त्याच्यावर नृत्य करणार तानतरंग. विठ्ठला हो. मैया मोही चंद खिलौना दई हो. मैया मोही चंद खिलौना दई हो. मैया मोही चंद खिलौना दई हो. मैया मोही चंद खिलौना चंद खिलौना दई हो. चंद खिलौना दई हो. हो मैया मोही चंद खिलौना. मैया मोही
ही बंदी दिली, सर्व काही सुरुवात झाली, पाय खणारले आणि आता सत्कार सुरू केला. अगोदर